बौद्धिक अक्षमता. पूर्वी बौद्धिकदृष्ट्या अक्षम मुलांना मतिमंद असे संबोधले जात, परंतु आता मात्र समाजात संवेदनशीलता आली आहे असे म्हणायला हरकत नाही. प्रत्येक मूल वेगळे आहे आणि प्रत्येकाचा शिकण्याचा वेग वेगवेगळा असतो, हे आपण सर्वजण जाणताच. बौद्धिक अक्षमता म्हणजे काय? शारीरिक अक्षमतेची एक किंवा अधिक लक्षणे दिसून येतात, परंतु तीव्र पातळी असली तर लक्षात येण्याइतकी कारक म्हणजे शारीरिक अक्षमता यांच्यामध्ये आढळते. बौद्धिक अक्षमतेची ठळक लक्षणे आता आपण बघूया. 15 महिन्यापर्यंत स्वतंत्र बसता न येणे, 2.5 वर्षापर्यंत चालता न येणे, स्वतःची काळजी घेण्यात अडचण येणे, डोके आदळणे, स्वतःला चावणे, सूचना न समजणे, विनाकारण इकडे तिकडे फिरणे, पाहणे, ओरडणे, वस्तू फेकणे, वस्तूंची ओळख होण्यास, रंग, आकार, आकारमान समजण्यास मर्यादा येतात, खेळ व खेळाचे नियम समजण्यात अडचण येणे, अंतर, लहान मोठे, लांब आखूड संकल्पना अवगत नसणे, केलेली विनंती किंवा दिलेल्या सूचनांचे अजिबात आकलन न होणे, वाचन लेखन करताना समस्या येणे व अगदी पायाभूत कौशल्यच येणे, अगदी जुजबी खाणाखुणांची भाषा वापरता येणे, वस्तूंचा वेग किंवा गतीची समज नसणे, 5 वर्षानंतर सुद्धा स्वतःच्या हाताने खाण्यास किंवा शौचालय वापरण्यास अडचण येणे, शारीरिक गरजा जसे भूक, तहान, शी, शू, दुखापत, वेदना इत्यादी समजण्यास अडचण येणे. फोटोमधील हा मुलगा डाऊन सिंड्रोमचा आहे. तुम्हालाही जाणवले असेल. काही मुले लहानपणापासूनच वेगळी दिसतात. ही 4 वर्षांची सेरेब्रल पाल्सीची मुलगी. चालता बोलता जरी येत नसले, अवयव जरी कमजोर असले तरी वाचन करण्याची आणि शिवाय दुसरे वाचत असतील तर ते ऐकण्याची तिला खूप आवड आहे. आता आपण काहीसा उशिरा लक्षात येणारा आणि काहीसा दुर्लक्षित प्रकार म्हणजे अध्ययन अक्षमता याची माहिती घेऊ. कोणत्याही प्रकारची शारीरिक अक्षमता नसताना ज्ञान व कौशल्य प्राप्तीमध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळवताना अडथळा येत असेल, तसेच समवयस्क गटाप्रमाणे कौशल्य प्राप्त करण्यामध्ये अडथळा येत असेल तर त्याला अध्ययन अक्षमता असल्याचे निदान होते. या मुलांना वाचन, लेखन, विमर्शन करणे, आठवणे किंवा माहितीचे सुसंघटन करणे अशा कौशल्यांमध्ये अडथळा येतो. हे कमी बुद्धिमत्तेचे किंवा आळशीपणाचे लक्षण नाही. ही मुले अगदी सामान्य मुलांसारखीच असतात आणि खेळ, नृत्य, गायन, चित्रकला इत्यादी क्षेत्रात खूप पुढे जाऊ शकतात. फक्त कुटुंब आणि शिक्षकांनी धैर्य आणि संयमाने काम करणे महत्त्वाचे आहे. आता आपण अध्ययन अक्षमतेचे प्रकार काय आहेत ते बघूया. वाचन, डिस्लेक्सिया, अक्षर वाचन करण्यात गोंधळ होणे. लेखन, डिस्ग्राफिया, लेखन अति हळू करणे. अक्षर शब्द जसेच्या तसे लिहिता न येणे. अक्षर ओळखता येणार नाही असे हस्ताक्षर काढणे. गणिती, डिस्कॅल्क्युलिया, अंक, संख्या आणि गणिती संकल्पना यांचे आकलन होण्यात अडचण येणे. स्मृतिभ्रंश, ॲम्नेशिया, स्मृतिभ्रंशामुळे नवीन माहिती लक्षात ठेवणे, भूतकाळातील घटना आठवणे किंवा परिचित लोक किंवा ठिकाणं ओळखणे यामध्ये मर्यादा येतात. आज आपण बौद्धिक अक्षमता आणि त्यामधील अध्ययन अक्षमता याबद्दल जाणून घेतले. याबद्दल अधिक जाणून घेऊया पुढच्या काही व्हिडिओंमध्ये. धन्यवाद.